एवढी मात्र गोष्ट खरं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता थेट जाऊयात विधान परिषदेत 11 आमदारांचा शपथविधी सुरू होतोय। सुरू झालाय हा शपथविधी आपण पाहतो आहोत आणि आता एक एक आमदार शपथ घेत आहेत। त्यांना मी पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे। ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। आमदार जे निवडून आले सदाशिव रामचंद्र खोत। सदाभाऊ खोत। मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। जय जवान जय किसान। सदाभाऊ खोत, सदाभाऊ भाऊ असं त्यांना म्हटलं जातं पण सदाशिव खोत असं त्यांचं नाव आहे। त्यांनी शपथ घेताना पण तेच नाव घेतलं आणि शपथविधीचा हा कार्यक्रम विधान परिषदेच्या उपसभापती रमेश फुके, नीलम गोरे या सगळ्यांना शपथ देत आहेत। मी डॉक्टर परिणय रमा रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन। परिणय फुके भाजपचे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून आले आहेत। श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी, मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय महाराज, जय एकनाथ। जय महाराष्ट्रच्या नंतर जय एकनाथ म्हणत त्यांनी शपथ घेतली। एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक आहेत भावना गवळी। त्यांना यावेळेला लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्यामुळे त्या सुरुवातीला नाराज होत्या। मतदानही त्यांनी उशिराने केलं पण भावना गवळी यांना आश्वासन देण्यात आलं होतं। हिराबाई बालाजी तुमाने, त्याप्रमाणे त्यांना विधान परिषदेवर त्यांची
निवड झाली आहे. कृपाल तुमाने हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, खासदार राहिलेले आहेत. याही वेळेला त्यांना खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं होतं. कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र. कृपाल तुमाने हे सुद्धा विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे हे दोनही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. श्री योगेश कुंडलिक टिळेकर. योगेश टिळेकर हा भारतीय जनता पार्टीमधला अतिशय तरुण चेहरा. मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन. डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. श्री शिवाजीराव यशवंत गर्जे. मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद.
श्री अमित गणपत गोरखे, मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. अमित गोरखे यांच्या माध्यमातून लहुजी वस्ताद यांना मानणारे जे अनेक वर्ष भाजपचे कार्यकर्ते आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांनी प्रामुख्यानं भाजप धडाडीनं पुढे नेली त्या अमित गोरखे यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. मूळचे श्रीगोंद्याचे आहेत, ते 40 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात आहेत आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते माजी अध्यक्ष सुद्धा मिलिंद आहेत. केशव नार्वेकर, मातंग समाजाचे पहिले नेते आहेत की जे विधान परिषदेवर भाजपकडून निवडून गेले. मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. मतांचा कोटा अजिबात नसताना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये अतिशय चांगले संपर्क आणि संबंध असलेला नेता, पडद्यामागून शिवसेनेच्या करता नेहमी काम करणारा नेता अशी त्यांची ओळख. एका छोट्याशा शिवसेनेच्या शाखेमधून नंतर काही काळ शाखेचं व्यवस्थापन, यानंतर उद्धव ठाकरे यांचे राजेश सहाय्यक उत्तमराव विटेकर आणि आता आमदार अशी त्यांची ओळख आणि राजकीय वाटचाल आहे. मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परभणीचे आहेत राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांचे समर्थक. या निवडणुकीत लोकसभेत खरं तर त्यांना उतरण्याची इच्छा होती, पण पुढे अजितदादांनी त्यांना शब्द दिला होता आणि त्यानुसार त्यांची आता विधान परिषदेवर निवड झालेली आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विधान परिषदेतला हा आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम आता अशा पद्धतीनं संपन्न झाला आहे. विधान परिषदेत आमदार म्हणून